सगळ्यात महत्त्वाचं आपलं हक्काचं घर आहे। या ठिकाणी काही बिल्डर आणि काही सत्ताधारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आणि आता तिथे राहणारा व्यक्ती भोगतोय। कधी सुप्रीम कोर्टातनं ऑर्डर येते, कधी अजून कुठल्या कोर्टातनं ऑर्डर येते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तलवार पडते। पण आता आम्ही नवीन क्लस्टरची पॉलिसी तयार करतो। या ठिकाणी एकही गरीबाचं घर आम्ही तुटू देणार नाही। गरीबाला त्याच्या घराला नियमित करण्याकरता आम्ही पॉलिसी आणू आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे जे यांचं अनधिकृत पाप आहे ते पाप आम्ही अधिकृत अशा प्रकारच्या इमारतींमध्ये परिवर्तित करण्याचं काम करू। हे इतके हुशार आहेत, इतके वर्ष महानगरपालिका निवडणुका आल्या की तुम्हाला घाबरवतात, तुमचं पाणी बंद करून टाकू, तुमचं घर पाडून टाकू, ते आले तर तुमचं घर पाडून टाकतील। एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी आहे, घर घेणाऱ्यांपैकी नाही आहे। देण्याची दानत असलेले लोक आहोत आम्ही। फक्त आमच्याकडे येऊ द्या या संस्कृतीतलं नाही। इकडे लेना बँक नाही आहे, फक्त देना बँक आहे। त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। इथल्या एक एक गरीबाचं घर हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई, विरार आणि नालासोपाऱ्याचा सगळा जो भाग आहे या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आज वसई आणि नालासोपारा असेल किंवा विरार आणि नालासोपारा असेल, याच्यामध्ये आपल्या लोकलचे स्टेशन्स कमी आहेत। त्याच्यामध्ये 5-5 किलोमीटर अंतर आहे। खरं म्हणजे 2-2.5 किलोमीटरवरचं स्टेशन झाले तर अधिक लोकांची सोय त्याच्यामध्ये होते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अलकापुरीला देखील एक स्टेशन हे तयार करण्याचं काम आम्ही करू आणि या स्टेशन्स मधलं जे अंतर आहे हे अंतर देखील या ठिकाणी कमी कसं करता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रश्न असणार आहे। आपण बघा, खऱ्या अर्थानं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होतं, फ्लडिंग होतं। हे फ्लडिंग कसं कमी करायचं याकरता मिरी आणि IITच्या माध्यमातून एक अहवाल तयार केलेला आहे। त्या अहवालाचा अवलंब करून या शहराला फ्लडिंग मधनं, पुरामधनं कशी मुक्ती देता येईल या संदर्भात देखील पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत। वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता 4 आरोबी आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यातल्या 2 आरोबींना मान्यता मिळाली आहे। 563 कोटी रुपये आपण दिलेले आहेत। MMRDAच्या माध्यमातून हे काम आपण करणार आहोत। उरलेले 2 आरोबी आणि 7 प्रमुख ठिकाणी उडान पूल बांधून आपण या शहराला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यासोबत 40 मीटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करून आपण नालासोपारा पश्चिम ते वसईचा सन सिटी अशा प्रकारची ही जोडणी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्या इथे ट्रॅफिकचं कंजेशन हे दूर झालं पाहिजे। नाला